तो नेक्स्ट आपण स्टार्ट करतोय अल्जेब्रा ऑफ मॅट्रायसेस. नॉर्मली आपण नंबरवरती जे ऑपरेशन परफॉर्म करतो तेच आपल्याला मॅट्रायसेस वरती पण ऑपरेशन परफॉर्म करता येतात. कुठलेही जे बेसिक ऑपरेशन आहेत आपले ते. मग त्यामध्ये पहिला जो आहे, पहिले जस्ट ओव्हरव्ह्यू देतो की काय काय बघणार आहोत आपण. सो फर्स्ट आहे ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स, काय असतं ते बघणार आहे. डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स ऑलरेडी आपण केलंय, सो तेच परत दिलंय त्यांनी. ओके. देन इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिक्स, दोन मॅट्रिक्स इक्वल आहेत आणि मग त्याच्यासाठी काय कंडिशन लागते ते बघायचे आपल्याला. त्यानंतर ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ मॅट्रिक्स, आणि त्यानंतर स्केलर मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स आणि मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स. सो याच्यामधला हा जो पॉइंट आहे हा तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे, कारण की याच्या पुढचे जे प्रॉब्लेम्स असणार आहेत ते याच्यावरती असणार. ऍडिशन सबट्रॅक्शन तुम्हाला इझिली लक्षात येईल लवकर, तसं मल्टिप्लिकेशन पण लक्षात येतं, फक्त थोडं वर्कआउट करून बघावं लागेल तुम्हाला ते एक्झाम्पल जे आहेत ते. सो पहिलं ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स काय असतं ते बघूयात. ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स म्हणजेच काय, बेसिकली जर तुम्हाला एखादा मॅट्रिक्स दिलाय आणि त्याचे रो आणि कॉलम तुम्ही जर इंटरचेंज केले. ओके. मॅट्रिक्स, सो फर्स्ट फर्स्ट पॉइंट जो बघणार आहोत आपण, ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. कन्सेप्ट समजून घ्या. ट्रान्सपोज मध्ये बेसिकली आपल्याला काय करायचंय ते. ओके. फॉर एक्झाम्पल, हे इज अ मॅट्रिक्स, याच्यामध्ये 3 2 4 ह्या व्हॅल्यू दिल्या आहेत तुम्हाला. याचा ट्रान्सपोज जो आहे आपण असा डिनोट करतो, ए त्याच्यावरती टी लिहितो. ट्रान्सपोज करतो म्हणजे काय, याच्यात किती कॉलम आहेत, एक कॉलम आहे, आणि रोज किती आहेत, 3 आहेत. मग यांना इंटरचेंज करतो म्हणजेच काय, याला असं लिहितो मी 3 2 4, हा झाला त्याचा ट्रान्सपोज. सिमिलरली दुसरं एक्झाम्पल जर घेतलं तुम्ही, बी हा मॅट्रिक्स आहे ज्याच्यामध्ये दोन एलिमेंट आहेत 2 4. ओके. याचा ज्यावेळेस ट्रान्सपोज घ्याल त्यावेळेस काय येणार तर 2 4, म्हणजे तो कॉलम मॅट्रिक्स होता त्याचा रो झाला, रो मॅट्रिक्स होता त्याचा कॉलम झालाय. आता सी 2 बाय 2 साठी घेऊयात. 3 2 1 4 हा एक मॅट्रिक्स आहे आपल्याकडे. याचा ट्रान्सपोज ज्या वेळेस घेणार ना आपण, त्यावेळेस बेसिकली करतोय काय, हा जो रो आहे तुमचा याला इकडे कॉलमच्या फॉर्म मध्ये लिहितोय. म्हणजे 3 2 जे होतं ते कसं लिहिणार मी इकडे, 3 2. ओके. आणि हा जो सेकंड रो आहे त्याला इकडे कसं लिहिणार, 1 4. हा जो काय मॅट्रिक्स बनलाय हा ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स. सो सिमिलरली आपण 3 बाय 3 जर एक एक्झाम्पल घेतलं, लेट से 1 2 3 4 5 6 0 7 1, हा एक मॅट्रिक्स आहे. याचा ट्रान्सपोज घ्यायचा म्हणजे डी चा ट्रान्सपोज आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, काय येतो ते. मग याच्यामध्ये बेसिकली आपण काय करतो, हा जो पहिला रो आहे त्याला इन द फॉर्म ऑफ कॉलम, इकडे 1 2 आणि 3 आले. आता हा दुसरा रो आहे त्याला इथे लिहायचं सेकंड कॉलमच्या जागी 4 5 आणि 6. आणि हा जो तिसरा रो आहे त्याला इथे लिहायचं 0 7 आणि 1. हा झाला ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. कळाले सर्वांना? हो, नाही काहीतरी बोलत आहे यार. हो येस सर. ओके. बर, मग आता इथे तुम्हाला एक्झाम्पल देतो, त्याचे ट्रान्सपोज काढून दाखवा. फाइंड ट्रान्सपोज. टू 4 3 1 2 1. याचा ट्रान्सपोज काय येणार सांगा. एवढा विचार. 2
3 2 1 column 4 2 सांगताना पण कसं सांगायचं, जो रो आहे तो कॉलम लिहायचा, म्हणजेच काय 2 4 3 जो रो आहे त्याला कॉलम. सो 2 4 3 हा माझा कॉलम झाला. आणि सेकंड काय ना 1 2 1 झालं, एवढंच काय. 1. ओके. आता मला सांगा, जर हा जो मॅट्रिक्स आहे ना तुमच्याकडे ए ट्रान्सपोज, या ए ट्रान्सपोजचा जर ट्रान्सपोज घेतला तर काय येणार? सॉरी, ओरिजिनल वाला. करेक्ट. 2 4 3 1 2 1 ओरिजिनल मॅट्रिक्स वरती आपण येणार, म्हणजेच हा इक्वल्स टू काय आलाय ए. पण ट्रान्सपोजची ही प्रॉपर्टी पण होते की ट्रान्सपोज ऑफ अ ट्रान्सपोज इज ओरिजिनल मॅट्रिक्स. ए जर तुमचा मॅट्रिक्स असेल, याचा जर तुम्ही ट्रान्सपोज घेतला आणि या ट्रान्सपोजचा पण तुम्ही जर ट्रान्सपोज घेतला, तर तुम्हाला तुमचा ओरिजिनल मॅट्रिक्स परत रिटर्न मिळतो. हा झालं ट्रान्सपोज ऑफ ट्रान्सपोज. ओके, हे कळालं असेल. तर नेक्स्ट याचे 2 टाईप येतात ट्रान्सपोज मॅट्रिक्सचे, हे डिस्कस करूयात. तर त्यामध्ये पहिला जो आहे, फर्स्ट वन, सिमेट्रिक मॅट्रिक्स. सिमेट्रिक मॅट्रिक्स कुणाला आठवतं का सिमेट्रिक म्हणजे काय होतं ते? जिओमेट्री मध्ये शिकले असाल कधीतरी 7वी 8वी मध्ये. सिमेट्रिक, सिमेट्रिक लाईन. बोला. नाही आठवत का? सिमेट्रिक म्हणजे बटरफ्लाय जर आठवत असेल, बटरफ्लायचे दोन्ही पार्ट, त्याचे जे विंग्स असतात, ओके, ते कसे असतात? आयडेंटिकल असतात ना. किंवा स्क्वेअर घेतला आणि त्याला डायगोनली जर कट केलं तर 2 आयडेंटिकल पार्ट मिळतात आपल्याला. ती जी लाईन आपण ड्रॉ करतो त्याला सिमेट्रिक लाईन म्हणत होतो आपण. मग आता इथेही सिमेट्रिक मॅट्रिक्स कशाला म्हणायचं? फर्स्ट ऑफ ऑल, ओके, फर्स्ट ऑफ ऑल काय सांगत होतो, हा, सिमेट्रिक मॅट्रिक्स, स्क्वेअर मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणल्यावर ते रो कॉलम सेम येणार आणि त्याच्यातल्या एंट्री झाल्या ए आय जे आणि ए जे आय. ओके, फॉर ऑल आय अँड जे is called symmetric matrix, is called symmetric matrix. हे जरी डेफिनेशन वरतून नसेल कळालं, एक्झाम्पल वरतून लगेच कळेल तुम्हाला. ओके, एक्झाम्पल इज, तुमच्याकडे हा एक मॅट्रिक्स दिलाय, त्यातल्या एंट्री आहेत 1 2 3 4 5 6 आपण 2 3 6 7. आता याचा ट्रान्सपोज घ्या, काय येतो? या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज घेतल्यावरती काय मिळेल आपल्याला? हा जो रो आहे त्याला कॉलम मध्ये लिहितो मी, सो हे काय येणार 1 2 3. रो हा जो, कॉलम मध्ये हा, हा जो दुसरा रो आहे त्याला कॉलम मध्ये लिहिले तर काय येतंय 2 5 6. हा जो तिसरा रो आहे त्याला कॉलम मध्ये जर लिहिलं मी तर हा काय येतोय 3 6 7. आता इथे ऑब्झर्व केलं तर ओरिजिनल मॅट्रिक्सच भेटतोय ना आपल्याला. ठीक आहे, ओरिजिनल मॅट्रिक्सच भेटतोय. म्हणजे ज्या ज्या वेळेस आपण एखाद्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज केला आणि तो जर ओरिजिनल मॅट्रिक्सच असेल तर त्याला म्हणायचं
सिमेट्रिक मॅट्रिक्स. त्याला काय म्हणणार? सिमेट्रिक मॅट्रिक्स. ओके. आणि हे जर असं जर आलं, दुसरी केस काय सांगतो मी तुम्हाला, जर तुम्ही ट्रान्सपोज घेतलाय आणि हा मायनस टाइम्स ए जर आला तर याला म्हणायचं स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. हा काय असेल तुमचा? स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. राहील लक्षात? जर ट्रान्सपोज घेतला आणि ओरिजिनल मॅट्रिक्स मिळाला तर त्याला म्हणायचं सिमेट्रिक मॅट्रिक्स, आणि जर मायनस जर आलं त्याला म्हणायचं स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. ओके. त्याच्या तो हे झालं सिमेट्रिक मॅट्रिक्स. यानंतर इक्वॅलिटी ऑफ टू मॅट्रिक्स काय असतं ते बघूयात. इक्वॅलिटी ऑफ टू मॅट्रिक्स. आता इक्वॅलिटी चेक करण्याच्या आधी तुम्हाला महत्वाचं आहे दोन गोष्टी चेक करायच्या. सपोज तुमच्याकडे दोन मॅट्रिक्स दिले, लेट ए अँड बी आर टू मॅट्रिक्स. हे जर दोन मॅट्रिक्स दिले तुमच्याकडे, ओके, मग या दोघांना इक्वल कधी म्हणता येईल? ए अँड बी आर टू मॅट्रिक्स, दे आर इक्वल if, आता ह्या दोन कंडिशन तुम्ही ऑलवेज चेक करणार जर इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिक्स जर चेक करायचं असेल तर. कुठल्या कंडिशन आहेत? सो फर्स्ट कंडिशन, ऑर्डर ऑफ ए इज इक्वल्स टू ऑर्डर ऑफ बी. दोघांच्या ऑर्डर सेम आहेत का हे चेक करायचं पहिले. आणि दुसरी कंडिशन काय तर करस्पॉन्डिंग एलिमेंट ऑफ ए अँड बी आर सेम. करस्पॉन्डिंग एलिमेंट आर सेम. तरच त्यांना काय म्हणता येईल? आपल्याला इक्वल एलिमेंट म्हणता येईल. याचाच अर्थ काय? दॅट इज Aij is equals to Bij for all I j. ओके, सर्व आय जे आहेत. आता परत डेफिनेशन वरतून नसेल कळालं, एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल मध्ये सपोज तुमच्याकडे दोन मॅट्रिसेस दिले. एक्झाम्पल ए हा मॅट्रिक्स दिलाय, त्यामधल्या व्हॅल्यू आहेत 2 4 3 10. ओके. हा एक मॅट्रिक्स दिलाय आणि दुसरा मॅट्रिक्स दिलाय बी, त्यामधले एलिमेंट आहेत √4. ओके, √4 नाही, एक मिनिट. हा ठीक आहे. तो हा दिलाय 2, हा दिलाय चा स्क्वेअर. ओके, इथे दिलाय √9 आणि हा दिलाय 10. हा, आता सांगा हे दोन्ही मॅट्रिक्स इक्वल आहेत का? याला जर सिम्प्लिफाय केलं तुम्ही तर हा कसा दिसतोय? 2 4 3 आणि 10. मग पहिले काय चेक करणार? दोघांची ऑर्डर सेम आहे का चेक करायची. त्याची ऑर्डर किती आहे? व्हॉट इज द ऑर्डर ऑफ फर्स्ट मॅट्रिक्स? मॅट्रिक्स ए 2/2. ओके. आणि मॅट्रिक्स बी ची ऑर्डर किती आहे? 2/2 आहे. दोघांची ऑर्डर सेम आहे म्हणजे पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली. आता सेकंड कंडिशन. सेकंड कंडिशन मध्ये काय होतं? एलिमेंट दोघांचे इक्वल आहेत का? तर आहे. सो देअरफॉर ए इज इक्वल्स टू काय येणार तुमचा? बी. आता हे चेक करायला नाही येत तुम्हाला. इथे येतं काय?
की ऑलरेडी दिलेलं असतं दोन्ही मॅट्रिक्स इक्वल आहेत आणि तुम्हाला फाइंड आउट करायला होतात मिसिंग जे काही एलिमेंट आहेत त्या एक्झाम्पल मधले. सो इथे जर एक एक्झाम्पल कन्सिडर करू, त्याच्यावरतून बघा कळेल तुम्हाला. जर तुमच्याकडे हा एक मॅट्रिक्स दिलाय 2a मायनस बी 4 मायनस 7 2 इज इक्वल्स टू 1 4 मायनस 7 a प्लस 3b. आता इथे ऑलरेडी त्यांच्यामध्ये कुठलं साईन दिले त्यांनी, या दोन्ही मॅट्रिक्सच्या मध्ये कुठलं साईन दिलेलं आहे, इक्वलचं साईन दिलंय. याचा अर्थ हे दोन्ही मॅट्रिक्स कसे आहेत तुमचे, इक्वल आहेत. मग हे जर मॅट्रिक्स इक्वल असतील तर यांचे करस्पॉन्डिंग एलिमेंट पण कसे असतात, इक्वल असतात. ओके, हे दोन इक्वल आहे तर याचाच अर्थ काय होणार, 2a मायनस बी हा इक्वल्स टू होणार 1. हा जो एलिमेंट आहे या एलिमेंटच्या इक्वल येतो, एलिमेंट एलिमेंट इक्वल येतात ज्यावेळेस दोन मॅट्रिक्स इक्वल असतात. मग हे झालं पहिलं इक्वेशन तुमच्याकडे. दुसरं इक्वेशन काय येणार, हा जो मॅट्रिक्स आहे हा एलिमेंट आणि हा एलिमेंट पण इक्वल आहे. दुसरं इक्वेशन काय येते, यस 3b इक्वल्स टू 2. हे दोन्ही इक्वेशन लिहिले. मग आता हे दोन्ही इक्वेशन लिहिल्यानंतर आपल्याला यांना सॉल्व्ह करायचंय. सो सॉल्व्ह कसं करणार, तर सायमल्टेनियस मेथड कुठली जी मला आठवते 10th स्टँडर्ड मधली ती मेथड अप्लाय करायची आणि याला सॉल्व्ह करायचं. लेट से या इक्वेशन 1 मधनं जर ए ची जर व्हॅल्यू फाइंड आउट केली तुम्ही, ए इक्वल्स टू किती येणार, 1 प्लस बी अपॉन 2. आणि ही पुट केली आपण कशामध्ये, पुट इन इक्वेशन 3. असं करा, किंवा तुम्हाला सायमल्टेनियसली करायचं असेल ते इझी जातं. टर्म्स इक्वल करायचे आणि त्याने सॉल्व्ह करायचे, त्याने करूयात लागत लवकर होईल ते. आता सायमल्टेनियसली जर सॉल्व्ह करायचं झालं तर खालचा नाही तर वरचा कुठला तरी एक टर्म सेम करावा लागेल. सो आपण करूया मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 2. मग ते काय होऊन जाणार, 2a प्लस 6b इक्वल्स टू 4. याला म्हणूया इक्वेशन 3. आणि मग यांना सॉल्व्ह करायचं. सो सॉल्व्ह कसं करणार, सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 3. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 3. ओके, सो हे काय होईल, 2a प्लस 6b इक्वल्स टू 4. आणि पहिलं इक्वेशन काय आहे तुमचं, 2a मायनस 1b इक्वल्स टू 1. या दोन्हीला काय करतोय आपण, सबट्रॅक्ट करतोय. सो सबट्रॅक्ट केल्यावरती काय येईल बघा, हे दोन लाईक टर्म आहेत हे कॅन्सल आउट होऊन जातील, हे मायनस मायनस प्लस होणार. सो हे होणार 7b आणि हे इकडे किती येणार, 3. सो b ची व्हॅल्यू किती आली तुमची, 3/7. ओके, आणि ही जी बी ची व्हॅल्यू आली ती सबस्टिट्यूट करा वरच्या कुठल्या तरी इक्वेशन मध्ये. आणि मग ए ची व्हॅल्यू किती येणार आपल्याकडे, तर ती येणार पहा सॉल्व्ह केल्यावरती इक्वेशन टाकली, हा ती येणार 5/7. सो अशा प्रकारे जर दोन मॅट्रिक्स इक्वल दिले असेल तर त्याला सिम्प्लिफाय करून तुम्हाला हे सॉल्व्ह करता येतं. ओके, कळालं इथपर्यंत. ओके, आता हे दोन कन्सेप्ट झाले आपले, ट्रान्सपोज आणि इक्वलिटी ऑफ टू मॅट्रायसेस. तिसरा एक कन्सेप्ट सांगतो ऍडिशन सबट्रॅक्शनचा आणि मग त्यानंतर थांबूयात. ऍडिशनचा कन्सेप्ट इझी आहे. परत फक्त तुम्हाला लक्षात काय ठेवायचं, ऍडिशन ऑफ मॅट्रिक्स करताना फर्स्ट ऑफ ऑल दोघांची ऑर्डर सेम आहे का हे चेक करायचं. ऍडिशन ऑफ मॅट्रिक्स काय चेक करणार तुम्ही, दोघांची ऑर्डर सेम आहे का. लेट से ए हा मॅट्रिक्स आहे तुमच्याकडे, त्याच्यामध्ये एलिमेंट आहे 2 3 4 5.
आणि बी हा दुसरा मॅट्रिक्स आहे, त्याचे एलिमेंट आहेत 3 2 1 5. आता या दोन्हींचं ऍडिशन करायचं म्हणजेच काय करतोय, ए प्लस बी हे जे ऍडिशन आहे हे एलिमेंट बाय एलिमेंट होतं. एलिमेंट बाय एलिमेंट म्हणजेच काय, तर या पोझिशनवरचा जो एलिमेंट आहे हा हा पहिल्या पोझिशनचा एलिमेंट इकडल्या पहिल्या पोझिशनच्या एलिमेंटला ऍड करायचा, म्हणजेच येणार आहे 2 प्लस 3. दुसरं काय येणार 3 प्लस 2. खाली काय येणार, हा आणि हा या दोघांचं ऍडिशन करायचं, ते किती येणार 4 प्लस 1. आणि लास्ट 5 प्लस 5. आता हे सगळे एलिमेंट ऍड केल्यानंतर आपला जो काही रिझल्टंट मॅट्रिक्स आपल्याला मिळेल तो किती येणार 5 5 5 अँड 5. हे झालं तुमचं ऍडिशन ऑफ मॅट्रिक्स. ओके, परत दुसरं एक एक्झाम्पल घेऊन सांगतो 3x3चं. लेट से ए हा मॅट्रिक्स आहे तुमच्याकडे, एक्झाम्पल 2. ए हा मॅट्रिक्स आहे, त्याच्यामधले एलिमेंट आहेत 1 -3 4 0 1 5 2 1 3. आणि बी हा मॅट्रिक्स आहे, त्यामधले एलिमेंट आहेत 7 2 4 2 0 8 7 1 9. हे आता हे रॅन्डमली मी घेतोय. फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही काय चेक कराल, दोघांची ऑर्डर सेम आहे का, तर आहे. 3x3 ऑर्डरचे मॅट्रिक्स आहे ते. आता यांना ऍड करायचे आपल्याला. सो ए प्लस बी इक्वल्स टू, आता तुम्ही ज्यावेळेस स्टेप बाय स्टेप आन्सर लिहाल तर हे ए प्लस बी लिहिल्यानंतर हे दोन्ही मॅट्रिक्स इथे लिहायचे तुम्हाला. हा पहिला मॅट्रिक्स प्लस इथे हा तुमचा येणार दुसरा मॅट्रिक्स. ओके, आणि मग यानंतरची जे स्टेप्स आहे ती फॉलो करायची. की काय, तर या दोन्ही मॅट्रिक्सच्या एलिमेंट बाय एलिमेंट कंपोनंट काय करतो आपण, सॉरी, कंपोनंट एलिमेंट बाय एलिमेंट ऍड करायचे आपल्याला. तो पहिला मॅट्रिक्स काय होता तुमचा 1 -3 4 3 4. दुसरा रो काय होता 0 1 5. आणि तिसरा रो होता 2 1 3. इकडलं काय होतं 7 2 4 7 2 4, then 3 0 8 and last 7 1 9. आता एलिमेंट बाय एलिमेंट यांचं ऍडिशन करूयात. सांगा पहिलं काय येईल ऍडिशन, 1 प्लस 7. ओके, +7 हा. दुसरं काय येणार -3 आहे, सो -3 प्लस 2. तिसरं काय येणार 4 प्लस 4 4. + 4 ओके, नेक्स्ट 0 प्लस 3 1 प्लस 0. ओके, त्यानंतर 5 प्लस 8 2 प्लस 7 1 प्लस 1 आणि 3 प्लस 9. फायनली या सर्वांचं ऍडिशन केलं की मग तुमचा आन्सर येईल. इथे 1 + 7 किती होते 8 -1 8. इकडे किती येतोय 3 1 13. ओके, आणि लास्ट 9 2 12. हा झालं तुमचं ऍडिशन ऑफ मॅट्रिक्स. ओके, आणि सिमिलरली तुम्ही सबट्रॅक्शन ऑफ मॅट्रिक्स पण करू शकता. मग आता होमवर्क मध्ये तुम्हाला काय करायचं, उद्या नाही होणार लेक्चर आपलं, डायरेक्ट मंडेला भेटू आपण. पण होमवर्क मध्ये तुम्हाला काय करायचं सांगतो. पेज नंबर, हा, पेज नंबर 46 वरती एक्सरसाइज 2.2 मधलं क्वेश्चन 1 तो एक करायचा आहे. लिहून ठेवा, कारण की रॅन्डमली क्वेश्चन सांगतो मी. क्वेश्चन 1 झाल्यानंतर क्वेश्चन 5 6 7 आणि 8 ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्सचे आहेत, तर ते तुम्हाला ट्राय करायचे. ओके, नाही आले तर उद्या मला म्हणजे परवा सांगा मला, मग मी तुम्हाला परत डिटेलमध्ये एक्सप्लेन करतो. ठीक आहे, हो नाही बोला आणि लॉग आउट केलं तरी चालेल. हो सर. ठीक आहे, किती जण होते आज, 1 2 3 4 5 6 9 जण आहेत. ठीक आहे, बाकीचं जर कोणी ग्रुपमध्ये नसेल तर त्यांना कळवा, जर त्यांची इच्छा असेल करायची लेक्चर तर. अदरवाईज
बघूयात ज्याची त्याची इच्छा. चालेल, थांबूयात मग आता. 12वीचा आज रिझल्ट लागलाय. तुमचे कोणी मित्रमंडळी असेल विचारा त्यांना किती मिळाले. चलो, बाय. हा, सर.